मित्रांनो, एफडीएचं एक तपासणी पथक निघतं ते राज्याच्या सत्तेच्या सर्वोच्च केंद्राकडे म्हणजेच मंत्रालयाकडे। उद्देश एकच, तिथल्या कॅन्टीन मधली स्वच्छता किती खरी आहे आणि किती दिखावा आहे हे उघड करायचं होतं। मंत्रालयातली दोन्ही कॅन्टीन तपासून झाल्यावर हे पथक निघतं विधान भवनाच्या दिशेने आणि इथूनच सुरू होतो या कहाणीला सगळ्यात मोठा ट्विस्ट। कारण हेच पथक अखेर जाऊन पोहोचतं थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात आणि तिथे जे सापडतं ना मित्रांनो, ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। कायद्याचं संरक्षण करणाऱ्या याच इमारतीच्या आवारात चालणाऱ्या कॅन्टीनची चक्क कोणतीही अधिकृत नोंदणीच नव्हती। तर आज आपण उलगडणार आहोत मंत्रालयाच्या कॅन्टीन पासून सुरू झालेली ही तपासणी मोहीम अखेर उच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर कशी जाऊन थांबली आणि तिथेच आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पथकाने काय कारवाई केली या संपूर्ण घडामोडींवर आज आपण भाष्य करणार आहोत। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताठे आणि आपण बघताय सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। तर मित्रांनो, हे प्रकरण सुरू होतं मुंबई हायकोर्टाच्या एका आदेशापासून। सरकारी आस्थापनांमधल्या उपहारगृहांची स्वच्छता तपासली जात नाही, केवळ खासगी आस्थापनावरच कारवाई केली जाते अशी टिप्पणी हायकोर्टाने केली होती। त्यानंतर मंत्रालयातल्या कॅन्टीनची तपासणी करण्याचे निर्देश एफडीएला देण्यात आले आणि दुपारी 3 वाजेदरम्यान त्याचा अहवाल कोर्टात सादर करण्याचे सुद्धा आदेश देण्यात आले आहेत। आता इथेच खरी गंमत सुरू होते बरं का मित्रांनो। जसं एफडीएच्या तपासणीचे आदेश आले त्याचबरोबर मंत्रालयाच्या कॅन्टीन मध्ये अचानक मोठी स्वच्छता मोहीम राबवली जाऊ लागली। लादी पुसली जाऊ लागली, भांडे घासली जाऊ लागली, धान्याचा साठा ठेवला जातो त्या स्टोर रूमची ही साफसफाई सुरू झाली। कांदे, बटाटे आणि इतर साहित्य ठेवलेल्या जागांचाही चकाचक केल्या गेल्या। सूत्रानुसार एफडीएचे अधिकारी पोहोचण्याआधीच ही सगळी लगबग सुरू झाली होती आणि इथेच शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी थेट प्रश्न उपस्थित केला। त्यांचं म्हणणं होतं की तपासणीसाठी येणाऱ्या पथकाला आधीच माहिती का दिली गेली? जर तुम्ही एखाद्याला आधीच सांगितलं की आम्ही तुला पकडायला येतोय तर तो आपली सगळी घाण लपवून स्वच्छता करून तयार राहणार ना, हा त्यांचा आक्षेप होता। गायकवाड यांनी असाही आरोप केला आहे की गेली अनेक वर्ष ते या कॅन्टीन मध्ये जेवतात आणि त्यांना अनेकदा ताटात उंदीर, केस, झुरळ आढळल्याच्या तक्रारी आमदाराकडूनच त्यांना मिळाल्या होत्या। मित्रांनो, आता मूळ मुद्द्याकडे वळूयात। एफडीएने पहिल्यांदा जो अहवाल कोर्टात सादर केला त्यात दावा करण्यात आला होता की मंत्रालयातलं कॅन्टीन 98% स्वच्छ आहे आणि तपासणी दरम्यान एकही कीटक आढळला नाही। हा अहवाल ऐकताच हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे यांनी तीव्र आश्चर्य व्यक्त केलं। 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा एखादी माशी सापडते, मग एवढ्या मोठ्या क्षमतेचं सरकारी कॅन्टीन इतकं स्वच्छ कसं असू शकतं? हा दावा हास्यास्पदच वाटतो का नाही? असा थेट सवाल हायकोर्टाने उपस्थित केला आणि याच नाराजीतून हायकोर्टाने पुन्हा एकदा फेर तपासणीचे आदेश दिले। तेही यावेळी केवळ एफडीएच्या अधिकाऱ्यांवर विसंबून न राहता 4 वकिलांचं पथक सोबत पाठवून आणि सर्व ऑन कॅमेरा लाईव्ह सर्व मीडिया होती। मित्रांनो, या फेर तपासणी दरम्यान संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचेही आदेश हायकोर्टाने दिले होते। जर व्हिडिओग्राफीमध्ये अस्वच्छता आढळली तर योग्य ती कारवाई केली जाईल असा इशाराही कोर्टाने दिला होता। त्यानुसारच एफडीएचे अधिकारी आणि हायकोर्टाचे 4 वकील मंत्रालयातल्या दोन्ही कॅन्टीन मध्ये पोहोचले आणि प्रत्यक्ष तपासणीला सुरुवात झाली। याच तपासणी दरम्यान एक बाब विशेष लक्षवेधी ठरली, ती म्हणजे चाकूंची तपासणी। आता विचार करा, चाकू पण तपासले गेले। मंत्रालयाच्या दोन्ही कॅन्टीन मध्ये एकूण केवळ 5 चाकू वापरले जातात, ज्यावर भाज्या तसंच शाकाहारी मांसाहारी पदार्थ कापले जातात। वकिलांच्या टीमने जेव्हा हे चाकू दाखवण्याची विनंती केली तेव्हा सुरुवातीला ते दाखवण्यात आले नाहीत अशी माहिती समोर आली आहे। अखेर वकील आणि एफडीएचे अधिकारी प्रत्यक्ष खाली उतरले आणि तेव्हा कुठे या चाकूंची पाहणी आणि व्हिडिओग्राफी करण्यात आली। मित्रांनो, या तपासणी दरम्यान कॅन्टीन मध्ये रोज जेवणाऱ्या कर्मचारी आणि जे काही गेस्ट आहेत त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न प्रतिनिधींनी केला। काहींनी सांगितलं की गेली 20-25 वर्ष ते इथे जेवतात आणि आधी अशी स्वच्छता कधीच नव्हती। प्लेट्स आणि चमचे अनेकदा अस्वच्छ असायचे, मात्र आता विशेषतः गेल्या काही दिवसांपासून बरीच सुधारणा झाल्याचंही अनेकांनी मान्य केलंय। म्हणजे याचा अर्थ पहिले काय होतं ते गायकवाड यांनी जे सांगितलं तसंच। आता या सुधारणेचं श्रेय अनेक कर्मचारी आणि जे काही गेस्ट आहेत ते एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना देत असल्याचे समोर आलं। कारण मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्र हाती घेतल्यापासून राज्यभरातल्या अनेक सरकारी आस्थापनांवरच अशा पद्धतीने कठोर कारवाई सुरू केल्याचंही बोललं जातंय। मंत्रालयातल्या दोन्ही कॅन्टीनची तपासणी पूर्ण झाल्यानंतर हे पथक विधान भवनाच्या दिशेने रवाना झालं, कारण तिथल्या कॅन्टीनची ही तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते। सरकारी आस्थापनावरच्या उपहारगृहांची पाहणी व्हावी हा मूळ मुद्दा असल्यामुळे ही तपासणी मंत्रालयापुरती मर्यादित न राहता विधान भवनापर्यंत सुद्धा विस्तारल्याचं पाहायला मिळालं। आता एफडीएच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना केवळ इतकं सांगितलं की संपूर्ण अहवाल तयार करून
तो कोर्टासमोर सादर केला जाईल आणि त्यावर सविस्तर भाष्य आत्ताच करणार नाही. आता मित्रांनो, हे प्रकरण नेमकं कुठून पेटलं हे समजून घेणे गरजेचे आहे बरं का. कारण वास्तविक ही ठिणगी मंत्रालयापासून नाही तर काही खासगी पंचतारांकित हॉटेल्सच्या याचिकेतून पडली होती. म्हणजे 5 स्टार हॉटेल्सला जे काही दंड बॅन वगैरे केलं गेलं, हॉटेल्सला बॅन केलं त्यावरनं. आता आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएने राज्यभरात 100हून अधिक हॉटेल्स रेस्टॉरंट्सचे परवाने डायरेक्ट निलंबित करून टाकले आणि यात नवी मुंबईतलं एक पंचतारांकित हॉटेल आणि दक्षिण मुंबईतलं एक जुनं नामांकित रेस्टॉरंटही होतं. आता या दोघांनी थेट हायकोर्टात धाव घेतली आणि आरोप केला की कोणतीही पूर्वसूचना न देता किरकोळ त्रुटींसाठी थेट परवाना रद्द करणं हे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आहे. या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने एफडीएच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि म्हटलं की अन्न सुरक्षेचे नियम कडक असले तरी प्रशासनाने व्यावहारिक दृष्टिकोन ठेवायला हवा होता आणि परवाना रद्द करणं हा शेवटचा उपाय असला पाहिजे. मात्र त्याच वेळी हायकोर्टाने एफडीएलाही एक थेट सवाल केला, तो म्हणजे आजवर मंत्र्यांची शासकीय निवासस्थानं, मंत्रालयातली उपाहारगृह आणि इतर निमसरकारी आस्थापनांवर एफडीएने किती कारवाई केली आणि इथूनच पुढे हायकोर्टानं एफडीएला आव्हान देत मंत्रालयासह थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनची सुद्धा तपासणी करण्याचे आवाहन केलं आणि 31 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. म्हणूनच आज दुपारी सर्व काही लाईव्ह ऑन कॅमेरा हे सर्वजण आपण चित्रीकरण बघितलं. आणि आता मित्रांनो, तुकाराम मुंढे यांनी या आव्हानाला कोणतीही कुचराई न करता थेट उत्तर दिलं. मंत्रालयातल्या कॅन्टीनची तपासणी पूर्ण होताच एफडीएचं पथक थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीत दाखल झालं आणि तिथे जे उघड झालं ते मंत्रालयांच्या कहाणीपेक्षाही जास्त धक्कादायक होतं. सूत्रानुसार न्यायालयाच्याच आवारात वर्षानुवर्ष चालणाऱ्या या कॅन्टीनची एफडीएकडे कोणतीही अधिकृत नोंदणी झालेली नव्हती. कायद्यानुसार कोणताही अन्न व्यवसाय सुरू करण्याआधी नोंदणी प्रमाणपत्र घेणं बंधनकारक असतं. मात्र ज्या इमारतीतून राज्याला कायद्याचे धडे दिले जातात तिथेच हा मूलभूत नियम पाळला गेला नसल्याचंही समोर आलं. आता यानंतर एफडीएच्या पथकाने तात्काळ कारवाई करत संबंधित कॅन्टीन चालकालाच कारणे दाखवा नोटीस बजावली आणि पुढील आदेश येईपर्यंत हे कॅन्टीन बंद करण्यात आलं. मित्रांनो, आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते 31 जुलैला होणाऱ्या सुनावणीकडे. म्हणजे आता थोड्याच वेळात 4:30 वाजता सुनावणी होणार आहे. मंत्रालयाच्या कॅन्टीनचा 98% स्वच्छतेचा दावा असो की खुद्द उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनची नोंदणीच नसणं, हा संपूर्ण अहवाल जेव्हा खंडपीठासमोर सादर होईल ना तेव्हा न्यायालय यावर नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण मित्रांनो, या एका तपासणी मोहिमेने एक गोष्ट मात्र स्पष्ट केली आहे, ती म्हणजे कायद्याच्या नजरेत कुणीच सुटलेलं नाही. मग ते पंचतारांकित हॉटेल असो, मंत्रालय असो की खुद्द न्याय देणारे उच्च न्यायालय असो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ज्या इमारतीतून संपूर्ण राज्याला कायद्याचे धडे दिले जातात तिथेच हा नियम भंग व्हावा का? हा निव्वळ प्रशासकीय हलगर्जीपणा आहे का की यंत्रणेतल्या ढिसाळपणाचं आणखीन एक उदाहरण? तुमच्या प्रक्रिया आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.